आम्ही आता निघतो आहे ताराबाईंच्या राजवाड्याकडे, पण तत्पूर्वी तिथे जात असताना हे बघा, हे 13D शोचं हे थिएटर आहे, ज्या ठिकाणी पन्हाळगडचा रणसंग्राम दाखवला जातो. साधारण एक 20-25 मिनटाची ती छोटीशी फिल्म आहे. 13D आहे. खूप बेस्ट अनुभव आहे. 150 रुपये तिकीट आहे. तर कधी पन्हाळ्यावर आलात तर 1-1 तासाचे स्लॉट आहेत, तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला पाहता येतं. ठीक आहे, पन्हाळगडचा रणसंग्राम आणि हे तिकीट घर इकडे. चला. आपण आता ताराबाई राणी सरकार यांच्या राजवाड्याकडे आलो आहे. हे ताराबाई राणी सरकारांचा राजवाडा आहे, पण आता सध्या तिकडे पन्हाळा विद्या मंदिरची शाळा भरते. ठीक आहे, अगदी त्याच्या समोर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तयार करण्यात आलं आहे. तिकडे काही जैन गुहा आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याही ठिकाणी जाऊया. आणि इथे एक मंदिर आहे बघा ते. तर आणि इथे मागच्या बाजूला काही तोफा पडल्या होत्या, तर त्या तोफा आता इथे संवर्धित करण्यात आल्या, त्या इकडे या ठिकाणी लावण्यात आले. ठीक आहे. हे पूर्वी साठमारीचं मैदान होतं. पुढे आता ही गुहा दिसते आणि अर्धी ती गुहा बंद केलेली आहे दगडानं. त्याच्या मागचं कारण कसं आहे की साठमारी हा खेळ कसा असतो, तर आगड तयार करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये भिंती वगैरे असतात. संरक्षणासाठी जी मंडळी हा खेळ खेळतात, ठीक आहे, तर हत्तीला डिवचलं जातं किंवा त्याला दारू पाजली जाते आणि जेव्हा तो पिसाळतो तेव्हा त्याला या मैदानामध्ये सोडलं जातं आणि मग त्याच्यापासून वाचणं हा एकंदर साठमारीचा प्रकार असतो. हे बघा, हे जे बांधून घेतलेत ना, हे इथे पण आहे, पुढे पण आहेत. तर समजा हत्ती आपल्या मागे धावत आला तर आपले प्राण वाचवायचे आणि आतमध्ये जाऊन लपायचं. ते धावत यायचं, लपायचं, पुन्हा बाहेर यायचं आणि हत्तीला डिवचायचं, पुन्हा आतमध्ये यायचं. अशा पद्धतीनं जीव वाचवत हा साठमारीचा खेळायचा असतो. याला राजाश्रय मिळाला तो शाहू महाराजांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. तर असे आगड आपल्याला कोल्हापुरात 3 पाहता येतात. आता इथून बाहेर पडतो. ही मागची बाजू आहे. अशा बऱ्याच हे जे लपण्याचे जे ठिकाण आहे ते बघा, बऱ्याच ठिकाणी हे केलेले आहेत. ठीक आहे, थोडं जवळ जाऊन पहा. जो राणी सरकारांचा राजवाडा म्हटलं ना, तर हे पुढचा जो भाग आहे तो एक्सटेन्शन आहे. मूळ राजवाडा हा बघा, हा आजही अस्तित्वात आहे. आणि आतमध्ये असं म्हटलं जातं की काही चोरवाटासुद्धा आहेत, पण आता शाळा चालू असल्यामुळे आपल्याला तिथे जाता येणार नाही. आपण गिरीश खेडेकर जे आहेत त्यांनी आपल्याला एक संपर्क क्रमांक दिला आहे. आतमध्ये एक सर आहेत त्यांचा, तर बघू त्यांच्याशी काही संपर्क जर झाला तर आपल्याला आत जाण्याची संधी मिळू शकते. तुर्तास आपण बाहेरचं ते मंदिर तर बंद आहे, पण ते गुफा पाहू, ते मंदिर पाहू आणि मागे एक मंदिर आहे छान, तर ते पाहू. आणि मसोबाचा टाक तोही पाहायला जायचा आहे. चला. हे मगाशी दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे केवळ शिवजयंती आणि मला वाटतं शिवजन्मोत्सवाला शिवजयंती आणि राज्याभिषेक दिनाच्या दिवशी उघडलं जातं. त्या व्यतिरिक्त हे बंद असतं. भोसले घराण्यापैकीच कोणीतरी हे मंदिर बांधलेलं आहे. आता ही समोर जी आहे ती पुरातन गुहा आहे, ती एकदा पाहू. या पुरातन गुहांचं कसं असायचं, अनेकदा जे ऋषीमुनी साधू ही मंडळी असायची की त्यांना ध्यानधारणेसाठी किंवा जे व्यापारी मार्गावर बऱ्याचदा या लेण्या असायच्या किंवा या गुहा असायच्या की राहण्याची व्यवस्था व्हावी, मुक्काम करता यावा, या दृष्टिकोनातून या गुफा किंवा या लेण्या बांधल्या जायच्या. अशा प्रकारचे बरेच गुहा किंवा लेण्या या परिसरामध्ये आहेत. ठीक आहे.
सुस्थितीत असलेलं गोमुख बघा. गोमुख आहे, समोर नंदी महाराज बसलेत, वरती गणेशपट्टी आहे, याचा अर्थ आतमध्ये शंभू महादेव आहेत. या मगाशी ज्या गुहा आपण पाहिल्या ना त्याचा काही भाग बघा. या आतमध्ये बंद आहे पण तुम्ही पाया पडू शकता. चला आता आपण म्हसोबाचं टाक किंवा म्हसोबाचा चेहरा पाहायला जाऊया आणि त्यानंतर एकदा सरांशी काही संपर्क होतो का बघूया, नाहीतर मग वाइंड अप. त्यामुळे थांबावं लागेल, कारण सरांशी जर संपर्क झाला तर मग तो राजवाडा आतून पाहता येईल, त्यामुळे थांबणं मस्ट आहे. ताराबाईंच्या राजवाड्याच्या बरोबर मागच्या बाजूला ही बघा, ही मागची बाजू आहे आणि तिकडे पण तुम्हाला त्या काही गुहा दिसत असतील. इथे आहे मारुती मंदिर, तर ते पाहून येऊया आणि त्यानंतर टाक म्हसोबाचं चेहरा पाहायला जाऊया. चला. पन्हाळा सिरीज जवळपास आटोपती आता घ्यायचे आणि त्याचा शेवट पडकोटातल्या म्हसोबाचं टाक पाहून करायचे. आणि सज्जाकोटी ही इथे पुढे आहे. सज्जाकोटीला आपण सकाळी आलेलो होतो, तर आता त्याच्या समोरचा रस्ता हा या ठिकाणी आता ही बघा, ही वाट दिसते इथे थोडं या बाजूला बघा. ठीक आहे, तर ही वाट आता ॲक्च्युली आम्ही मागच्या वेळी गेलो होतो, पण मागच्या वेळी वेगळ्या रूटने गेलो होतो. आता ही वाट ओपन होते का बघायचे, सापडतो आहे का पाहायचं आहे, कारण कल्पना नाही आहे तो नेमका कुठे आहे. पण आपण पडकोटात शोधूया. पडकोट म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की मुख्य तटबंदीला संरक्षण देण्यासाठी म्हणून एक तात्पुरती एक भिंत बांधली जाते, पडकोट बांधला जातो, की जेणेकरून पहिला प्रहार होईल तो त्या कोटावर होईल आणि जर यदाकदाचित ती पडली तर आणि तरच तो शत्रू मुख्य तटाला भिडू शकतो. तर त्यासाठी म्हणून पडकोट बांधला जातो. तर त्या पडकोटातला देव म्हणून हा म्हसोबा, तर तो जाऊन पाहूया, शोधूया पहिला म्हणजे. चला. मी मुद्दामून हा व्हिडिओ बंद नाही करत आहे, जेणेकरून तुम्ही पण या प्रोसेसचा एक भाग व्हा, की आपण कसं, समजा एखादी गोष्ट आपल्याला नाही माहिती तर आपण ती कशी शोधायची. तर मागच्या एक अंदाज होता की पडकोटातला म्हसोबा सज्जाकोटीपासून कुठेतरी आहे डाव्या बाजूला. त्यानुसार आम्ही डाव्या बाजूला आलो. एक रूट आता आतमध्ये घुसताना दिसला, त्यामुळे आता थांबलो. आता आपण तो शोधतो आहे. शोधला, सापडला तर आपलं यश. नाहीतर एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वाटेनं तुम्ही चाललात ती वाट नीट लक्ष ठेवायची, कारण पुढे जर तुम्हाला मार्ग बंद दिसला तर किमान त्या वाटेनं पुन्हा तुम्ही माघारी येऊ शकता. ठीक आहे, चला.
इथे एक बुरुज लागला आहे, पण ना इतक्या जवळ नाही येतो म्हसोबा, तो थोडा आड वाटेल आहे. तर एकदा फक्त इथे खाली घुसून बघूया, जर असेल तर एकदा पाहूया थोडं, नाहीतर मग मागच्या वाटेनं अजून दुसऱ्या ठिकाणी कुठे सापडतं का बघू. खाली असू शकतो. तो तिकडे तिकडे बांधकाम दिसतंय. या उतरताना सावकाश. प्रथमेश आहे का पण नक्की? असायला तर पाहिजे. चल. बॅटरी 10%च आहे. बॅग आणली आहे ना, बॅगेत आम्ही सध्या सगळं सामान घेऊन फिरतोय. मनीष चल ना, पण तिथे ते हे तर दिसतंय ना तिकडे ते बांधकाम. ॲक्च्युली एवढ्या खाली तर नव्हतं, पण ते दुसरी वाटते रे. हां आपण ज्या ह्याच्यातनं बाहेर आलो बघ हम्म. तिथे, कारण का हे आता बघ ना खाली तुला उतार दिसतोय, तो मध्येच खड्डा दिसतोय मोठा. पण ठीक आहे, पण ते दिसतंय ते तर पाहावं लागेल ना आपल्याला काय ते. मी जाऊन येऊ. हा माझी बघ, कारण का मध्ये मला हे दिसतोय रे, एकदम मध्ये खड्डा दिसतोय. बघू ना, खड्डा असेल तर मागे फिरायचं. तर हाताला तर लागतंय. कोकणात संपले असते नांदी घे. हे आहे रे. ओके. आपण सर्वांनी म्हसोबाचा हा चेहरा, पडकोटातला म्हसोबा शोधून काढलेला आहे आणि त्याच्या दर्शनाशिवाय कदाचित ही पन्हाळा सिरीज परिपूर्ण झाली नसती, सुफळ संपूर्ण झाली नसती. त्यामुळे पहिलं त्याचं दर्शन घेऊया. या
या. आणि थोडा वेळ थांबा, फक्त काही नावं घेतो आहे महत्त्वाची, तर ती एकदा ऐकून जावा आणि सांगता करायची पूर्ण सिरीजची आणि या भागाची सुद्धा. तर 2च मिनटं. पन्हाळा सिरीजचं शूट पूर्ण झालेलं आहे जवळपास. सगळे जे लोकेशन्स किंवा ज्या जागा होत्या, ज्या वास्तू होत्या, त्या सगळ्या पाहून झालेल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही विचार करतो की आम्ही आज रात्रीच मुंबईसाठी निघू. तर आता तयारी झालेली आहे. संध्याकाळी 6 वाजताची गाडी आहे कोल्हापूरला जायला, आणि मग कोल्हापूरवरून बघू लक्झरी वगैरे काही मिळते का. तर मी म्हटलं तसं थोडंसं आभार प्रदर्शन करायचं होतं. सिरीज खूप छान झाली आणि सिरीजसाठी सगळ्यांनीच खूप मोलाची साथ दिली. खूप लोक फॉलोअप घेत होते की दादा कधी येतं आहे, कधी येतं आहे. तर त्या सगळ्या ज्ञात अज्ञात सगळ्या मंडळींना मनापासून आभार. गिरीश असेल किंवा तेजस असेल, सिद्धेश असेल, प्रणव आला होता, तर या सगळ्या मंडळींचे आभार. कारण ती मंडळी 2-3 दिवस होती सोबत. ह्या 2-3 दिवसात असलं तरी मला एक आठवतं आहे, पहिल्यांदा जेव्हा रेकीला आलो होतो, तो मीटअप वगैरे झालं होतं तेव्हा ना आम्ही पावसात आलो होतो. भर पावसात शूट वगैरे होत नव्हतं, पण तेव्हा गिरीश, तेजस आणि सिद्धेश तिघं पण होते. आणि मला आठवतं आहे की त्यांनी ना आम्हाला दुचाकी वगैरे लागेल त्याच्यामुळे त्यांनी पेट्रोल स्वतःहून ना बाटलीत भरून आणलं होतं की आम्हाला पन्हाळ्यावर पेट्रोल भेटेल की नाही. तर फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या मी लक्षात ठेवतो आवर्जून, की ज्यातून ह्या मंडळींचं प्रेम दिसतं. म्हणजे ती काळजी की अरे पेट्रोलवरती मिळणार नाही तर आम्ही ते घेऊन येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर मागच्या वेळी मीटअप केलं होतं, त्या मीटअपच्या वेळी बरीच मंडळी आली होती. मनीषाताई असतील किंवा पन्हाळकर फॅमिली असेल, त्यांनी तर आम्हाला घरी इन्व्हाइटसुद्धा केलं होतं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या हॉटेलला आमचा पाहुणचारसुद्धा झाला. बरीच मंडळी होती. त्यावेळी गिरीश आणि तेजस यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यावेळी तेजसनं आम्हाला अंबाबाईचं दर्शनसुद्धा घ्यायला मदत केली होती. त्यानंतर मंगेश साळुंके दादा असतील, आरोही कोल्ड फायर म्हणून त्यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, तर त्यांचा पण पूर्ण फॉलोअप असतो. हे बघा बरेच मेसेज त्यांचे असतात, दादा कुठली सिरीज आहे, काय करताय, तो फॉलोअप. असं तर पाहायला गेलं तर खूप सारे मंडळी आहेत की जे इंस्टाग्रामवर कंटिन्युअसली बोलत असतात. हां, कधी मी स्वतः उत्तर देत असतो, कधी माझी टीम, सोशल मीडियाची जी टीम आहे, समजा मी कुठे बाहेर असेल तर ती सोशल मीडियाची टीम उत्तरं देत असते. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना जेव्हा मी आता सकाळी टाकलं की मी पन्हाळ्याला आलो आहे, मुद्दामूनच मी 2 दिवस लेट टाकलं कारण मला शूट पहिलं करून घ्यायचं होतं. कारण पन्हाळ्याची ही सिरीज सतत पुढे ढकलली जात होती आणि त्यामुळे मग ती खरं तर ती का ढकलली जात होती, मागच्या वेळी पाऊस होता म्हणून, आणि त्यानंतर मध्ये आता नोव्हेंबरमध्ये पण पाऊस वगैरे पडायला लागला. आम्ही टेन्शनमध्ये आलो कारण आम्ही 1 तारीख ठरवली होती, 1 तारखेला यायचं, पण मग पुन्हा ती पुढे गेली. मग 4-5ला वगैरे आम्ही आलो, असं ते झालं. तर पावसाचे पण आभार, कारण 2 दिवस तो पडला नाही. त्यानंतर आणखीन एक खास गोष्ट म्हणजे यूट्यूबला ना मेंबरशिप नावाचा एक प्रकार असतो. तर ना त्या मेंबरशिपमध्ये बरीच लोक कॉन्ट्रीब्यूट करत असतात. त्यांचे आभार मानायची म्हणजे मला कधी तशी संधी उपलब्ध होत नाही. तर पन्हाळा सिरीजच्या निमित्ताने ही जी मंडळी आहेत त्यांचं नाव घेणं गरजेचं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये विनय साळवी असतील की जे 1 दिवसापूर्वीच जॉईन झालेत, सिद्धराम मिरडोळे असतील, तेही 1 दिवसापूर्वी जॉईन झालेत, ओजस नाडकर्णी असेल 13 दिवसापूर्वी जॉईन झालेत, जयंत शेलार 1 महिन्यापूर्वी, वैभव कांबळे 1 महिन्यापूर्वी, मानस भानुस्कर 1 महिन्यापूर्वी, सुभाष पांडे हे झालेत 1 महिन्यापूर्वी, अनिकेत आहे रिजॉईन 1 महिन्यापूर्वी. मला वाटतं अनिकेत फार जुना आहे, आमचा पुण्याचा सवंगडी आहे. विषय निराळा नावाचं एक अकाउंट आहे, ते 2 महिन्यापासून ते जॉईन आहेत. विलास चव्हाण म्हणून आहेत, ते 2 महिन्यापासून आहेत. सहदेव भुंबर हे 3 महिन्यापासून आहेत. विक्रम भुजबळ हे 3 महिन्यापासून आहेत. माझा कोकण नावाचं एक चॅनल आहे, माझं कोकण, तर ते 4 महिन्यापासून आहेत. संजय जगदाळे म्हणून तेही 4 महिन्यापासून. राजेश मदन हे जे आहेत ते 4 महिन्यापासून आहेत. आणि राजेश मदन हे नेहमीच सुपर चॅटसुद्धा पाठवत असतात. सुपर चॅट नावाचा एक प्रकार, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अमाऊंट तुम्ही प्रत्येक व्हिडिओखाली तुम्ही पाठवू शकता की हे माझ्याकडून कॉन्ट्रीब्युशन आहे. तर राजेश मदन ते पाठवत असतात. आणि हे मेंबरशिप काय असतं की मी ना एक इक्विपमेंट सपोर्ट आणि एक चॅनल सपोर्ट असं एक 2 कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी एक मला वाटतं 60 रुपये आणि एक 159 आणि एक 159 असं ते 2 आहेत कॅटेगरी मला वाटतं.
आणि मी पाहिले पण नाही आहेत खरं तर. पण ही सगळी मंडळी सपोर्ट करत आहेत. दरवर्षी यांच्या दर महिन्याला यांच्या खात्यातून ती अमाऊंट कट होत असते. तर सुमित राईड्स म्हणून आहेत, ते 6 महिन्यापासून आहेत. श्रीपाद ढगे 6 महिन्यापासून आहेत. नंदराम सोनूने 6 महिन्यापासून आहेत. मनोज चव्हाण 7 महिन्यापासून आहेत. मनोज चव्हाण तर फार जुने आपले सबस्क्रायबर आहेत. त्यांचं फार 7 महिने तर झालं, त्याच्या आधी पण ते बऱ्याचदा होते. ज्ञानेश शेणकर 7 महिन्यापासून आहेत. प्रमोद शिंदे 7 महिन्यापासून. अपर्णा चितळे ह्या 7 महिन्यापासून आहेत. आणि अनुष्का आमकर ह्या 9 महिन्यापासून आहेत. आणि सूर्यवंशी, मी नाव विसरलो तिचं, म्हणजे त्यासुद्धा वैभवी सूर्यवंशी, म्हणजे त्यांना माहिती आहे की अनुष्का नाही सॉरी सूर्यवंशी म्हणून आहेत, त्याही चॅनल सपोर्टमध्ये होत्या. आणि सुपरमध्ये म्हणाल तर रिसेंटली राजेश मदन, मी म्हटलं तसं स्वप्नील पांचाळ यांनी 100 रुपये पाठवले होते. म्हणजे बेसिकली सुपर चॅट असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ते पैसे पाठवले तर तुम्ही तुमच्या कमेंट्सवरती दिसतात, असं ते सगळं असतं. तर आणि मला वाटतं अलीकडेच एक कुठल्या तरी व्हिडिओला बॉस्टनवरून एकानी $25 पाठवले होते. सो ही सगळी मंडळी डायरेक्ट इनडायरेक्टली मला खूप सपोर्ट करत असतात. याच्यापूर्वी पण मी बऱ्याच लोकांची नावं घेतलीत. अनुज असेल किंवा एक इन्सिडेंट मला सांगायला आवडेल की सागर राणे म्हणून आहेत, ऑस्ट्रेलियामधून आपले सबस्क्रायबरच आहेत. तर ना म्हणजे बघा, तुमच्या सगळ्या मंडळींचं माझ्यावर किती बारीक लक्ष असतं. जसं मी आवर्जून मला कुठल्या रंगाचा शर्ट मी घातला पाहिजे हेही सुचवत असतात. तसं एकदा मला सागर दादांचा मेसेज आला होता की दादा मला ना तुझे शूज जरा जुने वाटतात, तर ते नवीन घ्यायचे आहेत, तर मला सांग तू कुठले तू घेणारच, कुठल्या ब्रँडचे वापरतोस, मी तुला ते स्पॉन्सर करतो. अर्थात मी विनम्रपणे त्याला नकार दिला, कारण त्याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी स्वराज्य निधी पाठवला होता, त्यामुळे मी त्यांना थोडं नम्रपणे नकार दिला. पण अशी मंडळी आहेत की जी लक्ष देत असतात. तर थँक्यू सो मच. आणि मी मागच्या जेव्हा आम्ही मीटअप केलं होतं तर त्या सगळ्या मंडळींची मी फोटोसुद्धा टाकेन. भोटेदादा पण त्याच्यामध्ये होते. एक कुटुंब आलं होतं, नवरा बायको होते, कोल्हापूरचेच आहेत. मी त्यांचं आणि त्यांच्या 2 मुलींना घेऊन आलं होतं. दादा सॉरी मी तुमचं नाव विसरलो, पण मी नाव टाकेन. मी आता मनीषला सांगितलं की ती सगळी नावं काढायला. अजून 2-4 मुलं होती, त्यांची सगळ्यांची नावं पण मी व्हिडिओमध्ये टाकेन. सो थँक्यू सो मच, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हा कॅमेराच्या मागे बसला आहे तुझेही आभार. सो असंच प्रेम करत राहा. ही पन्हाळा सिरीज कशी वाटली ते मला कमेंट करून, मेल करून जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभू, जगदंबा.